नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये। तर आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या गावामधील श्री विठ्ठल रखुमाई या मंदिरामध्ये। हे 299 वर्ष जुने आणि जागृत मंदिर मोती तलावाच्या काठावर आहे। इसवी सन 1725 मध्ये पाटगावकर नावाच्या विठ्ठल भक्ताने या मंदिराची स्थापना केली। या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे संपूर्ण मंदिरातील कोरीव काम, विविध देवतांच्या सुंदर मूर्ती आणि 130 फूट उंचीचा भव्य कळस। मंदिराच्या प्रवेशद्वारावर 50 फूट रुंद आणि 40 फूट लांब गरुडावर आरूढ लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे। तसेच मंदिरासमोर ब्रह्मदेवाची स्थापना देखील केलेली पाहायला मिळते। मंदिराच्या पायऱ्या चढताना दोन्ही बाजूंना संतांच्या सुंदर मूर्ती दिसतात। प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम पाहायला मिळते। मंदिरात भव्य सभा मंडप आहे। सभा मंडपाच्या दोनही बाजूस वेगवेगळ्या मूर्ती पाहायला मिळतात आणि एका बाजूला गणपती तर एका बाजूला शंकर देखील आहे। गर्भगृहाकडे जात असताना आपल्याला दोनही बाजूस सुंदर असे पेंटिंग्स पाहायला मिळतात। त्यातील एक छत्रपती शिवाजी महाराज साधू संत आणि देवांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत, तर एका बाजूला श्री स्वामी समर्थ आहेत। गर्भगृहामध्ये भक्तांना आनंदित करेल इतकी सुंदर अशी विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आहे। चला तर मग आता प्रदक्षिणा घालू। डाव्या बाजूला भगवान कल्कीची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला लक्ष्मीनारायण, राम, सीता आणि श्रीकृष्णाचे दर्शन होते। प्रदक्षिणा करत असताना दोन्ही बाजूंना देवतांच्या मूर्ती आकर्षित करतात। इथे आपल्याला 10 अवतार पाहायला मिळतात। तर अशा प्रकारे इथे आपली प्रदक्षिणा कंप्लीट झालेली आहे। तुम्ही कधी या मंदिरामध्ये आला आहात का? आणि जर आला नसाल तर या मंदिराला नक्की भेट द्या। या सुंदरवाडीतील हे सुंदर असे मंदिर, सुंदरवाडी म्हणजे सावंतवाडी। तर या सावंतवाडी मधील हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू।